जे 100 किलो जे आपल्याला तिथं रतन लागत होतं, तर त्यातला आपल्याला 20% दुसऱ्या स्वरूपातून किंवा दुसऱ्या खताच्या माध्यमातून देता येईल का, हे यावेळेस बघणं गरजेचं आहे. म्हणजे 80% रासायनिक खताचा वापर जो तुम्हाला रिकमेंडेड केलेला आहे तो, आणि त्याच्यातला जो काही 20% आहे तो 20% आपल्याला पर्यायी खतातून यावेळेस कसा देता येईल हे आपल्याला. पर्यायी खतं म्हणजे काय, की जे आपल्याकडे उपलब्ध आहे, जे कमी पैशामध्ये मिळतील आणि त्यामध्ये जमिनीचा, जसं मी आता तुम्हाला सांगितलं आहे, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, तुमच्या जमिनीमध्ये ज्या काही उपयुक्त जीवाणू आहेत त्याची संख्या वाढवण्यासाठी जर त्याचा फायदा होत असेल तर असे खतं आपल्याला पर्यायी 20% असे खतं वापरायला काय अर्थ, 100% यावं ते म्हणजे 80% तुमचा हा रासायनिकचा डोस आणि उरलेला 20%चा जो काही डोस आहे तो आपल्या पर्यायी खतामधून आपल्याला. मग त्यामुळे तुमचं गांडूळ खत असेल, शेणखत असेल, ठीक आहे, तुमच्या जैविक बुरश्या असतील त्याच्यामध्ये, ठीक आहे, PSB असेल, रायझोनियम असेल, आणि तुमच्या ट्रायकोडर्मा असतील, बायोमिक्स असतील, तर ह्यासुद्धा बाबी ज्या बाबीनं तुमचा जमिनीचा पोतही सुधारणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जे काही अन्नद्रव्याची जी काही कमतरता त्या जमिनीमध्ये आहे तर ती सुद्धा त्याच्यामधून आपल्याला भरून कशी काढता येईल त्याच्यामध्ये, हे त्याच्यामध्ये आपला हा म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन, ज्याला संतुलित आपण असं म्हणतो, दोघांचं कॉम्बिनेशन करून यावेळेस खताचा वापर करणं हा गरजेचा. म्हणजे अल्टिमेटली जो काही खतावरची डिपेंडन्सी आहे ती सुद्धा थोडी कमी होईल आणि ज्या जमिनी आपल्या नापिकीकडे चाललेल्या आहेत ना, तर त्यालाही सुद्धा आपल्याला कसं तिथं थांबवता येईल, तर हे त्याच्यामध्ये कारण आपल्याला. दुसरी बाब याच्यामध्ये असं आहे की अतिरिक्त खताचा वापर, जसा इनलिनोचा या वेळेचा जो काही परिणाम जो आहे त्याचा जर तुम्ही एकंदरीत जर तुम्ही परिणाम बघितला तर सगळ्याच बाबतीत म्हणजे वाढीपासून तर तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. तसं तुम्ही दिलेलं जे काही खत आहे त्या जमिनीमध्ये जर मुबलक प्रमाणात जर अवेलेबल व्हायचं किंवा पाण्याचं प्रमाण नसेल तर तरीसुद्धा तुमच्या खताचं अवेलेबिलिटीवर मोठा परिणाम होतो. तर त्या अनुषंगाने सुद्धा आपण बघितलं पाहिजे की आपल्याला किती प्रमाणात आपल्याला ते खतं देणं गरजेचं आहे आणि किती प्रमाणात आपल्याला त्याला पर्यायी व्यवस्था. तर 10-20% जे आहे तर आपल्याला आपल्या सेंद्रिय खताच्या माध्यमातून हे डोस कसे पूर्ण करता येईल हे प्रामुख्याने याच्यात